मॅडम, जालना जिल्ह्यामध्ये आज रिमझिम पावसानं अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे धारकल्ल्या नावा या परिसरामध्ये द्राक्ष उत्पादकांना नुकसान झालं. तुम्ही ग्राउंडवर येऊन पाहणी केली, काय सांगा? या ठिकाणी मी काल परवापासून जो छोटा बारीक बारीक पाऊस झालेला आहे आणि ढगाळ वातावरण आहे, यामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. म्हणून प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले, तर काही प्रमाणात मला नुकसान दिसून आलेलं आहे. पण यावर आता कृषी विभागाला मी सांगितलेलं आहे. कृषी विभागाचे अधिकारी येऊन याबाबत ते विश्लेषण करतील आणि त्याप्रमाणे आपण प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करू मॅडम, आणि शेतकऱ्यांचा निश्चित विचार करण्यात येईल. आता बोलताना शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केली, त्या अनुषंगाने काही कारवाई करणार आहात? त्या अनुषंगानेच कृषी विभाग आल्यानंतर आम्ही संयुक्त पाहणी करून आणि मग निश्चित प्रमाणे कारवाई केली जाईल. जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी रिमझिम पावसाने आज सकाळपासूनच हजेरी लावलेली आहे, त्यामुळं द्राक्ष उत्पादकासह रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मागील 2 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि ठिकठिकाणी जो आहे तो अवकाळी पाऊस बरसतो. त्यामुळे कुठेतरी आपण बघितलं तर द्राक्ष बागा असतील, फळबागा असतील, त्याचबरोबर रब्बी हंगामातील गहू, ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण सध्या जालना जिल्ह्यातल्या धारकल्ल्या नावा या परिसरामध्ये आहोत आणि हे सगळे द्राक्ष बागतदार आपल्या सोबत आहेत. यांनी खरं तर कृषी अधीक्षकांना असेल, तहसीलदारांना निवेदन दिलं होतं. आज तहसीलदारांनी पाहणी देखील केली आहे आणि आपण आता सध्या बागातमध्ये. काकू, 2 दिवसापासून अवकाळी पाऊस पडतोय, अंगूरच्या बगीच्याचं नुकसान झालंय, काय नुकसान झालंय आणि तहसीलदारांना भेटलेत, काय सांगितलं तहसीलदारांना? तहसीलदार सांगितलं ना, नुकसान लय मोठं झाली म्हणून. 2-3 दिवसां पाऊस चालली तर लय नुकसान झाली ना. नाही, चांगला होता भाग्य. आतापर्यंत किती खर्च झालाय, कितीचं नुकसान झालं? 1 लाख रुपये गेलेच नाही याच्यात. खर्च पहिल्यापासून जरी लावला 1 लाख रुपये गेले. ते मुलगा तर बिमार आहे आता, ते बळच रोप आणायला धाड आहे ना, सदाभावनाने आहे ना. कितीच उत्पन्न झालं असतं जर अवकाळी पाऊस नसता आला तर? किती रुपयाचं उत्पन्न? 5-7 लाखाचं झालं असतं. हा, जास्त नव्हतं. खरं तर हा जो द्राक्षाचा बाग आहे, अवकाळी पावसामुळे संपूर्णपणे हे जे फ्लोरिंग अवस्थेत होता किंवा जे आता घड बनण्याची जी प्रोसेस आहे ते पूर्णपणे खराब झालेली आहे. आपण बघू शकतो ही जो फ्लोरिंग अवस्थेतला द्राक्ष आहे आणि पूर्णपणे आता या रिमझिम पावसामुळे या घडामध्ये पाणी साचल्यानं हा जो नवा घड आहे तो पूर्णपणे खराब झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. अजून काही बागायतदार शेतकरी आपल्यासोबत आहेत. नेमके या अवकाळी पावसामुळे या 2 दिवसामध्ये काय झाले आणि काय नुकसान द्राक्षाचं झालेलं आहे? द्राक्षाचं आता हे म्हणजे जवळपास 5-7 लाख रुपयाचं नुकसान झालेलंच आहे. त्याच्यात 1.5 लाख रुपये खर्च झालेला पूर्ण, आणि पावसानं पूर्ण ढवळे असे घड होऊन गेलेत, पूर्ण जिरून गेले ते पावसाच्या वातावरणात. पूर्ण फुटी असे झाले ते. याबाबत प्रशासनाला काही माहिती कळवली का? कोणी अजून कृषी अधिकारी, कृषी साहेब कोणीच नाही आलं. तहसीलदार मॅडम येऊन गेला आता. अजून काही शेतकरी आहेत? दादा, खरं तर 2 दिवसापूर्वी देखील या ठिकाणी रिमझिम पाऊस झाला होता, अवकाळी पाऊस बरसला होता. साम टीव्हीने देखील ती बातमी तुमची दाखवलेली होती. त्यानंतर तहसीलदारांनी आज भेट दिलेली आहे. नेमकी किती नुकसान झालंय, तुमच्या पूर्ण परिसरामध्ये किती द्राक्ष बागायतदार आहे? खरं तर जालना जिल्ह्यातील वाघरूळ मंडळ आणि रामनगर मंडळ, जालना जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी द्राक्ष लागवड आहे आणि एकूणच हा पाऊस जवळपास जालन्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. परंतु मेजर नुकसान हे द्राक्ष पिकासहित इतरही फळबागाचं आहे. कारण की या प्लेटला द्राक्ष बागा ह्या फ्लोरिंगमध्ये आहे आणि पोंगा अवस्थेत आहे. खरं तर हा पाऊस अवेळी आहे आणि रिमझिम स्वरूपाचा आहे. हा रात्री येतो आणि रात्रभर हा घड, पानं हे सर्व रात्रभर पाण्यात असल्यामुळं याला एक बॅक्टेरियल इन्फेक्शन तयार होतंय आणि त्यामुळे आज हे नुकसान दिसत नाही, पण येणाऱ्या 8 ते 10 दिवसात याचं 100% नुकसान होणार आहे. खरं तर महसूल विभाग आणि विमा कंपनी यांनी दोघांनी शेतकऱ्याला या पावसामुळे नेमकी कोणकोणते रोग या द्राक्ष बागावर होऊ शकतात? या पावसामुळे डावणी, कूज आणि उकड्या आणि सनबर्निंग आणि ॲक्सेस नायट्रोजन झाल्यामुळे घड बाळीवर जातो, तर नुकसान तर भरपूरच होणार आहे. खरं तर आपण पाहिलं तर 2 दिवसापासून तुमच्याकडे अवकाळी पाऊस बरसतोय. आज जालन्याच्या तहसीलदार पवार मॅडम यांनी तुम्हाला शेतात येऊन भेट दिली. मात्र कृषी विभागाच्या वतीने कोणी आलंय का? तुम्ही त्यांची संपर्क साधण्याचा काही प्रयत्न केलाय का? आज प्रशासनाचं दुर्भाग्य समजतो आम्ही की आम्हाला फक्त तहसीलदार मॅडमच येऊन गेल्या, भेटून गेल्या. कृषी विभागाचं कोणी आलं नाही, इन्शुरन्स कंपनी कोणी आलेली नाही. असं सांगणं आमचं की शासनाने यांच्यावर कारवाई करावी. कृषी अधिकाऱ्यावर, कृषी विभागाशी तुम्ही काही संपर्क केला होता का? सगळ्यांनी संपर्क केला, फक्त येतोय तर म्हणले. एकही अधिकारी किंवा कर्मचारी आलेला नाही आमच्या पूर्ण भागामध्ये आतापर्यंत. खरं तर हे धारकल्ल्या, नाव्हा, वरुड या परिसरातील सगळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे आणि आताच काही वेळापूर्वी जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी या ठिकाणी भेट दिली, शेतकऱ्यांशी संवाद देखील साधा. मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कृषी विभागाच्या वतीने मात्र सपशेल दुर्लक्ष शेतकऱ्याकडे होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही कृषी विभागाशी संपर्क करून देखील कृषी विभागाचा एकही अधिकारी आमच्या शेताकडे फिरकला नसल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.